नमस्कार, माझे नाव आर्य धीरज धुमाळ. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय शिलादेवी शरद कुमार जोशी, प्राथमिक विद्या मंदिर कुळकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी आज तुम्हाला एक पात्री नाटक सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे करून दाखवणार आहे. ओळखलेत मला? मी सावित्री ज्योतिराव फुले. सावित्री ज्योतिबाराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावमधील खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह झाला. तो म्हणजे ज्योतिबाराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की ज्या माणसाशी माझा विवाह झालाय तो काही साधासुधा माणूस नव्हता. तो म्हणजे लाखो करोडांना जगण्याची ऊर्जा देणारा माणूस होता. एक महान पुरुष होता हे माझ्या लक्षात आलं. लहानपणी शिक्षण हा शब्द मला माहीत नव्हता. मुलींच्या जातीने शिक्षण घेऊ नये, पण ज्योतिबाराव फुले यांनी असं केले नाही. त्यांनी मला शिक्षण दिले. जर मी शिकू शकते तर बाकीच्या स्त्रिया मुली त्या का नाही शिकू शकत? त्यासाठी आम्ही 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींची पहिली शाळा सुरू केली. सर्व मुली येऊ लागल्या, आनंदाने शिकू लागल्या. पण एके दिवशी माझ्या पुढे एक गटिंगड आला आणि तो मला म्हणाला, काय गे टवळे, कुठे निघालीस? आमच्या मुलींना शिक्षण देतेस? तुला तुझे अब्रू प्यारे येते शिक्षण? मी त्याला म्हणालो. मी त्याच्या कानाखाली जाळ काढतात भर दिवसात त्याला काजवे चमकले आणि त्याला म्हणाल, आज माझ्या पुढे आलाय तुझं थोबाड फोडले. इथून पुढे जर का माझ्या पुढे आलास ना तुझ्या रक्ताने आखी धरती रंगवून टाकीन. माझी बेअब्रू होणारे लोक सगळे त्याची अवस्था बघून निमूटपणे गेले. कसा बसा सावरत तो गेला. माझ्यावरती दगडफेक केलं, मी सहन केलं. माझ्यावरती शेण टाकलं, मी सहन केलं. मला शिव्या, माझी अब्रू काढतो, मी सहन केलं. पण आता नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध मी माझ्या लेकरांना देतात. धर्म बुडाला म्हणून सनातनची कोल्हेकोई उडाली होती. इतका टकला तो धर्म असू शकतो? धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म? पण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते मी माझ्या लेकरांना देणार म्हणजे देणारच. शिकवायला जात असताना माझे बेहाल हाल झाले तरी सुद्धा मी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. मी शिक्षण घेतले. अन्यायाची बळी नेहमी स्त्रीवरतीच पडते. काही होऊ द्या, अन्यायाची बळी मात्र स्त्रीवरतीच असते. अशाच एका कोवळ्या वयाची गरोदर बाई काशीनाथबाई, होय काशीनाथबाई कोवळ्या वयाची गरोदर बाई होती. बिचारी, तिच्यावरती अन्याय झाला होता. बिचारीचा नवरा गेला होता. त्याने या जगातला अखेरचा श्वास सोडला होता. तिला सती पाठवलेलं होतं. तिच्या मागे हट्ट धरला होता, सती जा सती जा. याच आशेने ती पोकळतेने विनंती करत आमच्याकडे आली, मला नाही जगायचं, नाही मला आता जगायचंच नाही, मला नाही जगायचं. पण आम्ही तिच्या पाठी ठाम उभे राहिलो. तिला म्हणालो, तू मरशील पण तुझ्यातल्या या जीवाचं काय? त्याचा काय दोष आहे? त्यांनी नीट बाहेरची ही दुनिया पण नाही पाहिली. मग आम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलो. तिचे आई बाबा बनलो. मोठ्या आनंदाने तिचं बाळंतपण केलं आणि तिने गोड गोंडस बाळ जन्माला घातलं. त्याला आम्ही दत्तक घेतलं. त्याचे नाव ठेवलं यशवंत. काशीबाई नाथूसारख्या अशा अनेक स्त्रिया होत्या की ज्या या बदनामीला कंटाळल्या होत्या, स्वतःचा आत्महत्या करायला निघाल्या होत्या. पण नाही, मी माझ्या सर्व सहाय्यकांना सांगितलं, जाऊन प्रत्येक घरोघरी तक्ते फलक जे वाटेल ते करा, पण सूचना लावा की मूल हवं असेल तर ते घेऊन जा, नको असेल तर त्याचा सांभाळ आम्ही करू. अशा 100 बाळांचा मी सांभाळ केला आहे. त्यांची तुरुतुरु धावणं, इकडे तिकडे बागडणं याने मात्र आमचं अंगण मात्र अगदी भरून गेलं होतं. मन प्रसन्न होतं. त्यामध्येच मी माझ्या यशवंतालाही छान प्रकारे शिक्षण दिलं. यशवंताची एक इच्छा होती, मी वैद्य बनावं. त्याला मी त्याचे शिक्षण पूर्ण करून दिले. पण याचमध्ये एक दुःखाचा प्रसंग आला, तो म्हणजे दुष्काळ. एवढेच नाही तर दुष्काळामध्ये लोक त्यांच्या मुलांना विष पाजून त्यांची आत्महत्या करत होते.
पण मी थांबवलं, असं करू नाही दिलं. आणि भयंकर म्हणजे प्लेग. होय, प्लेग हा पुण्यामध्ये पसरला होता आणि दुष्काळातच त्याचं रचनाकर्ताच अंगावरचे थरकाप उडतो. प्लेग प्लेग यामुळे लोकांच्या काखेत गाठे लोक पटपट मरत होती. मी यशवंतांना सांगितलं, हे बघ, काही पण कर, पण लोकांचा जीव वाचव. असं जर का केलं नाही तर लोकांची संख्या कमी होईल, आपलं मन दुखवेल. ही माझी इच्छा आहे असंच समज. लोकांच्या घरोघरी जाऊन मी त्यांना दवाखान्यात नेत होते, त्यांची सेवा करत होते. आई, हे एकच इंजेक्शन राहिले, कोणाला देऊ? यशवंताचा प्रश्न होता. मला काही सुचेना. एकीकडे आई आणि एकीकडे तिचे बाळ. पण मी म्हणलं, यशवंत, हे शेवटचे इंजेक्शन तू या बाळाला दे. बिचाऱ्यांनी ही दुनिया पण पाहिली नाहीये. यात त्याचा दोष नाहीये, दोष या दोघांचा पण नाहीये. बिचाऱ्यांनी ही दुनिया पण नीट पाहिली नाहीये. तू हे शेवटचे इंजेक्शन त्याला दे, माझी इच्छा म्हणून समज. यशवंताने त्या बाळाला इंजेक्शन दिले आणि इकडे शेठजींची अवस्था खूपच खराब होऊ लागलेली. हात थरथर कापत होते, अशक्तपणा वाटत होता, मन कष्टी, शरीर जड असं झालेलं. आणि त्यामध्ये आमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. ते म्हणजे आमचे शेठजी, म्हणजेच आमचा आधार, जीवनातील आधार आम्हाला अखेरचा सोडून गेला होता. तेवढ्यात बाहेर महादेव आणि सदबा टवाटवाने भांडत होते. त्यांना मीच अग्नी देणार, मीच चिटवी देणार, मीच सगळे विधी करणार. पण मी त्यांना थांबवलं आणि म्हणलं, यशवंत आमचा नाहीये, पण आमच्या रक्ताचा नाहीये, तरी सुद्धा आम्ही त्याचे आई वडील आहोत आणि तो आमचा मुलगा आहे. सगळ्या विधी हा तोच करणार, अग्नी सुद्धा तोच देणार, सगळ्या विधी तोच करणार आणि चिठ्ठी सुद्धा सगळ्यात तोच करणार. आम्ही एका नदीची किनारी गेलो आणि तिथे शेठजींना अग्नी दिली. त्या आगीच्या फुलांमध्ये शेठजी विलन्न झाले होते. मी लावलेलं झाड कधीतरी कोसळणारच होतं ना. आज ना उद्या तो रोग मलाही होणारच होता ना. हे बघ मल्ला, मी तुझ्या सामोरे आहे, तू मला नेऊ शकतोस, पण एक मिनिट दे. मला माझ्या सगळ्या सहाय्यकरांना आठवू दे. शेठजी, शेठजी, तुम्ही आलात? यशवंता, यशवंता, बाहेर बाळा कोण आले? आपल्यासाठी शेठजी आले. यशवंता, यशवंता, यशवंता बाळा, पाहिलंस का? यशवंता, यशवंता, यशवंता.